नंदिनी काय आई तिला वागू दे ना तिच्या मनासारखं. नंदिनी तू स्वतःला आरोही समजतेस ना. ठीक आहे, यापुढे तूच सगळं करायचं. पण आत्ता प्लीज शांत हो. आज तन्मयने मला स्वतःहून मिठी मारली. मी समोर असले की तन्मयला ऑफिसलाही जावंसं वाटत नाही. फक्त माझ्या जवळ राहावंसं वाटतं. एक दिवस असा येईल जेव्हा तन्मय फक्त माझा असेल. फक्त माझा. रोज काही ना काहीतरी नाटक आहे नंदिनीची. डोक्याला ताप होऊन बसला नुसता. तुझ्यासारखी साडी नेसली, तुझ्यासारखी हेअरस्टाईल केली म्हणजे तुझ्यासारखे गुण आले का तिच्यात? किचन मध्ये तुझ्यासारखी वावरली, तुझ्यासारखं जेवण बनवलं म्हणजे तुझ्यासारखे होणार आहे? तिला सांग, गुण हे मुळातच असावे लागतात आणि त्यात चांगल्या संस्काराची भर पडली ना की माणूस समजूतदार होतो. हे सांग जाऊ तिला. इथे माझी चिडचिड होते आणि तुला काय हसू फुटतंय? कारण मला कळतच नाहीये की तू नंदिनीवरचा राग व्यक्त करतोस की माझं कौतुक. तर मी तुझ्या बोलण्यातून तुझं माझ्यावर असलेलं प्रेम व्यक्त होत आहे. आरोही, फक्त तुझ्या प्रेमापोटी ना मी तिला सहन करतो. नाहीतर ना तिला कधीच हाकलून दिलं असतं. तन्मय बस थोडे दिवस. आपलं ठरलंय ना सगळं. मग तोपर्यंत शांत राहा प्लीज. एवढं सगळं होऊन पण तुला शांत राहायला जमतंय? कठीण जात आहे खूप. पण प्रयत्न करते ना मी. तन्मय, कुठल्या बायकोला आपल्या नवऱ्याच्या गळ्यात एका परक्या स्त्रीचा हात बघून राग येणार नाही. पण चिडचिड करून काही होणार आहे का सांग मला. आणि तन्मय, नंदिनी जर खरंच वेडी झाली असेल ना तर तिच्या या वागण्याला विरोध करून आपण स्वतःवर आणखी एक संकट ओढवून घेऊ. त्यापेक्षा शांत बसून तिला समजून घेणंच योग्य आहे, नाही का? तू शांत बस, तिला समजून घे. माझ्याकडे एवढे पेशन्सही नाहीयेत आणि वेळही नाही. तन्मय 2 मिनिट थांब, मी पटकन टिफिन आणते तुझा. नकोय मला. तन्मय, तन्वी, हे जे नंदिनी नावाचं वादळ आलंय ना तन्मय आणि आरोहीच्या संसारात, त्याला मीच जबाबदार आहे. मी नाही ओळखू शकले त्या नंदिनीला. किती कौतुक करत राहिले मी तिचं. स्वतःला एवढी विचारी आणि शहाणी समजणारी बाई मी. तेव्हा आरोहीवर फार राग होता ना माझा. तिच्या समोर त्या नंदिनीला महत्व देत राहील. आपल्या माणसांची किंमत समजायला मला या परक्या बाईच्या वेडेपणाला तोंड द्यावं लागतं. मला कळत नाही आता नंदिनी आणखी किती किती त्रास देणार आहे आपल्याला. आई, अगं तू अजिबात आता नंदिनीचं टेन्शन घेऊ नकोस. आणि आरोहीने बोलवलंय ना फॉरेन काकांना, त्यामुळे ते नक्की बरं करतील. ते काय येऊन काय करणार आहेत मला काही माहिती नाही, पण मला विचारशील ना त्या नंदिनीच्या तोंड मुस्कटात देऊन तिला घराबाहेर हाकलून द्यावंसं वाटतंय मला. नको आई, ह्याचा त्रास तन्मय आणि आरोहीलाच होऊ शकतो. तू इतक्या छान हेतूने त्या दोघांना पुण्याला जायचा प्लॅन ठरवलास आणि बघ ना काय घडलं. अगं त्या दोघांना जरा निवांत एकत्र वेळ मिळेल म्हणून हे सगळं केलं. झालं भलतंच. हो ना आई, पण त्यामुळेच आता आपण जे काय आरोही सांगते ना तसंच करूया आणि बघूयात वाट थोडे दिवस. आणखी किती दिवस काय काय सहन करायचंय आपण.
तुला माहितीये का आज तो नंदिनीने तमाशा केला. तन्मय चिडून डबा न घेताच ऑफिसला गेलाय. काय? तर जेवढे पहाटे उठून आरोहीने त्याच्यासाठी डबा केला, तिचे कष्ट वाया, तन्मय उपाशीच. आणि हे सगळं कुणामुळे? त्या नंदिनीमुळे ना. ला 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 ला. नाही, असं होताच कामा नये. मी आग्रहाची मालकीण असताना माझा तन्मय उपाशी नाही. ला 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 ला. काय रे, टिफिन्स भरतोयस? हो, आता ते कस्टमर यायची वेळ झाली ना. पण मग एवढे सगळे टिफिन्स एकत्र भरणार? ताई, रोज मी असंच करतो. म्हणजे एकदा पोळ्या भरायला घेतल्या की सगळ्या डब्यामध्ये पोळ्या भरतो, मग भाजी भरायला घेतली की सगळ्या डब्यामध्ये भाजी भरतो. बडबड बंद कर तुझी. एक डबा सेपरेटली आत्ता भर लगेच. बघत काय उभा आहेस? सांगितलेलं कळत नाहीये? हा, पण हा वेगळा डबा कोणासाठी? तुला काय करायचंय रे? त्या चौकशा काम कर. अहो पण ताई, हे हो, बाजूला. हे बघ, मी हा टिफिन घेऊन चालले आणि याबद्दल घरात कोणालाही समजता कामा नये. हं? एक्सक्यूज मी, मला मिस्टर तन्मय पारखेंना भेटायचंय. तुम्ही बसा ना तिकडे, मी साहेबांना सांगतो. साहेब, तुम्हाला भेटायला कोणतरी बाई आल्यात बाहेर. पाठवून दे. मॅडम, साहेबांनी तुम्हाला आतमध्ये बोलवलं. कम इन. अरे तू? अगं, मला तो पिऊन म्हणाला की कोणीतरी बाई आली आहे मला भेटायला. मला अजिबात वाटलं नव्हतं की तू असशील. चला, म्हणजे कधी कधी मी सुद्धा तुम्हाला सरप्राईज देऊ शकते. बस. तू डबा न घेताच आलास ना इथे, मग मी स्वतः घेऊन आले. अगं, मी बाहेरून काहीतरी मागवलं असतं ना. हो, माहितीये ना मला. एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये काय मागवलं असतंस आणि किती मनापासून खाल्लं असतंस. तन्मय, बाहेरच्या जेवणाला घरातल्या जेवणाची सर नाही रे. आता माझ्याकडे बघण्याचं काम थोडा वेळ थांबव आणि जेवून घे पटकन. अरे, तू उन्हातानाची माझ्यासाठी धावत आलीस. एक मिनिट, पण मी तुझ्यासाठी कुठे आली? काय? हे माझ्यासाठी नाही. हे तर मी माझ्या नवऱ्यासाठी आणलंय ना. तो जेवला नाही तर माझ्या सुद्धा कशा घालून कुठे घास जातो.
जेवूया. भूक लागली असेल ना, जेवून घे आता पटापट. मी नाही खाणार. का? काय झालं? तन्मय, मी एवढं मनापासून सगळं बनवून आणलं आणि तू आता नाही म्हणतोस. काय ना आरोही, इतकं छान जेवण ज्या हाताने बनवले त्या हाताने जर भरवलं तर चव दुप्पट होईल, नाही का? नाही अरे, ऑफिस मध्ये होत आपण. बरं. तन्मय, अचानक कोणी आलं तर? तू आता इथे आहेस ना, म्हटल्यावर कोणीही येणार नाही. बर. बघ, तो डबल झाली. हो का? एक्सक्यूज मी, मिस्टर तन्मय पारखी यांचं केबिन कुठे आहे? तुम्ही कोण? विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तर देण्याचे मॅनर्स नाही आहेत वाटतं इथल्या लोकांमध्ये. अहो तसं नाही, पण साहेबांनी विचारलं तर काय सांगणार? त्यांना सांगा त्यांची बायको आली. बघत काय उभे आहात? प्लीज मला सांगाल का कुठे आहे केबिन? मी स्वतः जाते. थँक्यू. मिस्टर पारखी, हे म्हणजे एकच घास म्हणता म्हणता 2-3 घास भरून झालेत माझे. आता जेवा तुमच्या हाताने. ओके. काय करतोस तू हे तन्मय? काय करतोस? बायकोनं तिचं कर्तव्य पार पाडलं, नवऱ्याला पण करायलाच पाहिजे ना. तन्मय, नको ना रे, तू घरात असल्यासारखं काय? मिसेस पारखी, तुम्ही माझ्यासाठी उपाशी तापाशी हे सगळं घेऊन आला. आता हा मान तुमचा. तन्मय, नको ना रे. काही काय तन्मय, आता हे जरा अति होत आहे. ठीक आहे, राहिलं ते 2-3 घास तू भरवले तेवढं बस झालं मला. हे बाकीचं घेऊ. तन्मय, अरे ठीक आहे. बरं चल, आता भराभर खाऊन घे, नाहीतर तुझ्या रोमॅन्टिक मूड मध्ये लंच ब्रेक ओव्हर होईल. लंच ब्रेक ओव्हर झाला तरी चालेल, रोमॅन्टिक मूड संपता कामा नये. तन्मय, ओके, खातो. मी काय म्हणतो अरे, मी ऑफिसला रोज डबा न घेता चालू तर म्हणजे काय त्यानिमित्ताने तू रोज डबा घेऊन येशील ना इकडे? अजिबात नाही. यापुढे तू माझ्यावर कितीही चिडलास, कितीही रागवलास ना, तरी रोज तू ऑफिसला निघताना टिफिन तुझ्या हातात देणारच आहे. नंदिनी डबा घेऊन गेले? हो, पण त्यांना कळू देऊ नका हे मी तुम्हाला सांगितलं. प्लीज. ही कशाला तिला सांगायला जाऊ? वेडपटबाईशी एक शब्दही बोलायची इच्छा नाही माझी. काय विचित्र बाई आहे खरंच. एकदम बराबर बोललात तुम्ही. अहो, त्या टिफिन घेऊन गेल्या तर गेल्या, वर आरोहीताईची साडी पण नेसून गेल्या. आरोहीची साडी नेसली होती ती तशीच गेलीये? हो,
बापरे, आता तिथे जाऊन हिने आणखीन काही गोंधळ नाही घातला म्हणजे मिळव. आरोही, तू माझ्यासाठी एवढं करतेस आणि मी मात्र. काय झालं तन्मय? खरं तर मी तुला आधी सॉरी म्हणायला हवं. मी नंदिनीचा राग तुझ्यावर काढला. तन्मय, आपल्या दोघांमध्ये कधीपासून एवढ्या फॉर्मॅलिटीज यायला लागल्या? आरोही, अगं तसं नाही. साहेब, बाहेर त्या मॅडम आल्यात. त्यांनी काय केलं ते बघा. कोण मॅडम? अरे कोण मॅडम, सांगशील का नाही? तुमच्या मिसेस. नंदिनी? असं कसं करतोस तू? हे चुकीचं आहे. टिफिन न घेता निघून आलास? पुन्हा असं कधीही करायचं नाही. बघ, मी टिफिन घेऊन आले तुझ्यासाठी. भूक लागली असेल ना खूप? अरे घे. हो हो, मी पण खाणार आहे. बरं, एक घास तू खा, एक घास मी खाते. नंदिनी, हा काय वेडेपणा चाललाय? तू काय करतेस? आणि वेडेपणा मी नाही, वेडेपणा तू करतेस. नंदिनी, तिथे बाजू हो. दिसत नाहीये तुला? आम्ही जेवतोय. माझ्या तन्मयला खूप भूक लागली. त्याला खाऊ घालू दे मला. नंदिनी, का वागतेस अशी? तू का वागतेस अशी आरोही? का वागतेस अशी? आज सकाळी काय बोलली होतीस मला? बोलतेस एक, वागतेस दुसरंच. बोलली होतीस ना की मी आरोही आहे आजपासून. मग का टिफिन घेऊन आलीस तन्मयसाठी? का माझा हक्क माझ्यापासून हिरावून घेतेस तू नेहमी? का प्रत्येक वेळी अशी वागतेस तू माझ्याशी? का करतेस असं आरोही? का करू रे? शांत हो, शांत. त्या नंदिनीने ऑफिसमध्ये येऊन तमाशा केला. तिच्या अशा या वागण्यामुळे माझी नोकरी नाही गेली म्हणजे मिळवलं. नाही, अरे प्रश्न फक्त तुझ्या नोकरीचाच नाहीये. तिच्या अशा वागण्यामुळे घरात सगळ्यांना किती मनस्ताप होतोय, त्याचं काय? मूर्खपणाला काही सीमाच राहिलेली नाही. रोज उठून नवीन नाटक, नवा त्रास. नाहीतर काय, आपली आरू एवढी सांभाळून घेते तिला, तरी या वेड्या बाईचा तिला त्रास देणं काय थांबतच नाही. तिथेच सगळी गडबड आहे. नंदिनी कशीही वागली तरी आरोही तिला पाठीशी घालते आणि हे नंदिनीने बरोबर ओळखलेलं आहे. त्याचाच ती गैरफायदा घेत असते आणि यापुढेही तसाच घेत राहणार. आता मी एक सेकंद सुद्धा त्या नंदिनीला या घरात ठेवणार नाही. त्या जबड्यांना फोन करते आणि सांगते या आणि तुमच्या मुलीला घेऊन जा इथून म्हणून. या या या, आमच्या घरात तुमचं स्वागत आहे. अजून काय नवीन कांड करायचं ठरवलंय? नवीन काही पद्धत त्रास देण्यासाठी काही आहे डोक्यात? बोल ना. तन्मय, राहू दे ना. तोच विषय उघडून काही अर्थ आहे का? आणि नंदिनीने आता प्रॉमिस केलंय ना मला, त्यापुढे ती असं कधीही नाही करणार. हो ना ग? खोटं. किती खोटं बोलशील आरोही? मुळात तू का वागतेस अशी? का येतेस आमच्या मध्ये सारखी सारखी? प्लीज आता पास झाला, निघून जा. नाही नाही, आता मीच तुला बाहेर काढणार आहे. मी या आग्रहाची मालकीण आहे आणि त्या हक्कानी मी तुला सांगतेय, आत्ताच्या आता इकडनं चालतं व्हायचं.
निघ. रोही